ग्रो मोअर कंपनीच्या माध्यमातून फसवणुकीत साईबाबा संस्थान कामगारांना मोठा फटका. कंपनीचे कार्यालय नाशिकला, मात्र ऑफिस शिर्डीत. गुंतवणूकदारांनी पुढे यावे, नाव गोपनीय ठेवले जाणार. 3 ते 4 हजार लोकांची फसवणूक. 300 ते 350 कोटीचा मोठा गैरव्यवहार. भूपेंद्र साळवेचे वडील साईबाबा संस्थानचे कर्मचारी, या संस्थांच्या काही 5 ते 6 कर्मचाऱ्यांचा सहभाग. सामान्य माणूस अशा आमिषाला बळी कसा पडू शकतो, हाच खरा प्रश्न. आरोपींचे मोबाईल रेकॉर्डसह नातेवाईकांची रेकॉर्ड आणि CDRची देखील तपासणी केली जाणार. गुंतवणूकदारांचे पैसे मिळावेत यासाठी प्राधान्यक्रम. पोलिसांना तपासासाठी गुंतवणूकदारांनी सहकार्य करण्याची मोठी गरज. हाँ सर. नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या शिर्डीमध्ये जी ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे, त्या कंपनीच्याकडून गुंतवणूकदारांची जी मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयाची फसवणुकीची घटना आज उघड झाली आहे. प्रामुख्यानं शिर्डी, राहता, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, मोठ्या प्रमाणात नागरिक, शेतकरी, नोकरदार याच्यामध्ये त्याची फसवणूक झाली आहे. त्यामध्ये शिर्डीमध्ये स्थायिक असणारे भूपेंद्र राजाराम साळवे व त्यांच्या सहकार्याने ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनी काढली आणि जेवढी तुम्ही गुंतवणूक करताय त्याच्यात 35% परतावा देतो वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी आता मला काही लोक सांगतात. प्राथमिक अंदाज असा आहे की 3 ते 4 हजार लोक त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आणि 350-400 कोटी रुपये त्याच्यामध्ये लोकांचे आता अडकलेले आहेत, असा प्राथमिक अंदाज. आश्चर्य बाब की संस्थांचे कर्मचारी, आमच्या शिर्डी संस्थांचे कर्मचारी त्याच्यामध्ये मोठे म्हणून अडकले गेले. त्यांनी त्याची गुंतवणूक केली, कारण आज साळवेचे वडील संस्थांमध्ये कर्मचारी होते आणि माझी प्राथमिक माहिती अशी की 6-7 कर्मचारी थेट या प्रक्रियेमध्ये त्या प्रक्रियेत सामील होते. आता स्थानिक लोकांच्याकडून पैसे घेणं एक भाग झाला, परंतु त्यावर साहेब भक्तांनी सुद्धा काही रक्कम गोळा केल्या का, हा सुद्धा एक आता चौकशीचा मुद्दा आहे. तर म्हणजे या कंपनीची मूळ आपण माहिती घेत असताना जी गुंतवणूक करणारी कंपनी तिथं रजिस्ट्रेड ऑफिस नाशिकला दाखवले आणि हे महाराज, हे महाशय जे आपल्या घरातून शिर्डीमध्ये कंपनी चालवायची. तर ते मला आश्चर्य वाटतं की लोक, सामान्य नागरिक अशा प्रक्रियेत बळी का पडतात. कारण आपल्या जिल्ह्यामध्ये यापूर्वीसुद्धा माझी माहिती माझ्याकडे आहे. त्यामध्ये श्रीगोंदा, बाळणे, सुपा, शेवगावमध्ये तर ती कोणती ॲसिडिक कंपनी नावाची कंपनी होती. ॲसिडिक त्यांचा जो आरोपी आहे त्याला आता मान्य उच्च न्यायालयात सुद्धा आम्ही नाकारल्याची माहिती आता माझी राहिलेली आहे. त्याचबरोबर नवनाथ अवताडे आणि त्यांच्या टोळीने सीस्पेट, टेंडन्स इन्व्हेस्टमेंट, मास्टर स्पिनर्स अशा बऱ्याच कंपन्या काढल्या. मला आश्चर्य वाटतं की एवढ्या सातत्यानं ज्या पॉलिसी स्कीम्स करून त्या पद्धतीने सामान्य लोकांची फसवणूक होते, माध्यमं अनेक वेळा दाखवत आहेत, तरी सामान्य नागरिक अशा बोगस योजनेला का बळी पडतो हे काही समजत नाही. आज याच्यामध्ये जे काही 7 लोकांवर गुन्हे दाखल झाले, अजूनही त्या बाबतीमध्ये आम्ही माहिती घेतोय. आश्चर्य असं आहे की साधारण 550 कोटी रुपयाचा व्यवहार बँक खात्यावर झालेला दिसतो. त्यापैकी 450 कोटी रुपये त्याने लोकांना परत केले, ते बँक खात्यात दिसतं. आता त्याने फक्त परतावा दिला, बोगस खाते ओपन केले, त्या खाते ऑपरेशनल करत जेन्युइन आहेत का, हा चौकशीचा भाग आहे. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शिर्डी आणि राहता परिसरातील गुंतवणूकदार आहेत. परंतु मी आता पोलिसांना सातत्यानं या विषयाची चौकशी अधिक गतीने करायची सूचना देत असताना आत्तापर्यंत फक्त मला वाटतं
25 खातेदार 25 लोक पुढे आलेली आहेत तक्रार द्यायला. साधारण त्याची किंमत वाटतं 4.5 कोटी रुपये आहे. म्हणजे शेवटी तक्रार देण्यासाठी ज्या करता आमच्या ठेवीदारांनी किंवा गुंतवणूकदारांनी पुढे यायला पाहिजे तसे होताना दिसत नाही. कारण मग किती असेल आपलं नाव पुढे येईल, गुंतवणूक पुढे केली, किती पैसे आले, पुढे आणले. परंतु आता आर्थिक गुन्हे शाखेकडे आता तपास केलेला आहे, देण्यात आलेला आहे. आणि मला वाटतं सगळ्या फ्रंटवर आपण त्या संदर्भात आता माहिती घेतोय की कुठल्या परिस्थितीमध्ये त्याचे आता बँक अकाउंट्स, त्याचे जे मोबाईल रेकॉर्ड्स, त्याचे नातेवाईकांचे रेकॉर्ड्स, कॉल रेकॉर्ड्स, त्या मागच्या वर्षभरामध्ये त्यांची कोणाही संपर्क होते फोनवर, त्या सगळ्याच माहिती आता हळूहळू पुढे येते. कुठल्या परिस्थितीमध्ये या ग्लोबल इन्व्हेस्टमेंटच्या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची जी गुंतवणूक केलेली आहे त्यांना त्यांचा निधी, त्यांना त्याची गुंतवणूक परत मिळाली पाहिजे, त्या दृष्टीने आपण आपल्या पद्धतीने कारवाई करतोच आहे. पण माझी या निमित्तानं जे ठेवीदार गुंतवणूकदार आहेत त्यांनाही विनंती आहे की आपणही त्याचं नाव गोपनीय ठेवण्याची. त्यांनी जर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांना जर गुंतवणूक जर काही माहिती द्यायची जर दिली तर आणखी तपास करण्यामध्ये मदत होईल. आता जर गुंतवणूकदारच पुढे येत नाही तर एक मोठं तसं अडचण आहे. त्यांनी बरोबर तुला त्यांना पोलिसाची भीती वाटत असेल. मला वाटतं नम्रपणे सांगायचं आहे की त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही. उद्या आपल्या विशेष करून त्यांनी त्यांचं नाव मला वाटतं जाहीर न करण्याच्या याच्यावर हमीवर त्यांनी जर पोलीस विभागाला या संपूर्ण प्रक्रियेत आणखी जर माहिती देऊन सहकार्य केलं ते तपासाला आणखी चांगली गती घेत आहे. मात्र आम्ही त्या विषयामध्ये फार गंभीर आहोत. कुठल्या परिस्थितीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदारांना ठीक आहे, चुकीचा बरोबर आनंदाचा मुद्दा आहे, पण गुंतवणूकदाराला त्याची रक्कम परत मिळाली पाहिजे या दृष्टीने सगळ्या विभागाला त्या पद्धतीच्या पोलीस अधिकाऱ्यांना, चौकशी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.